तिकडे पुण्यामध्ये पूजा मोरे यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झालं। सोशल मीडियावरील विरोध आणि भाजप समर्थकांच्या नाराजीमुळे पूजा मोरेंना आपला उमेदवारी अर्ज अखेर मागा घ्यावा लागला। मात्र या अर्ज माघारीवरून आता एक वेगळंच राजकारण सुरू झालंय, कारण या वादामध्ये आता लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांनी उडी घेतली आहे। पूजा मोरेच्या उमेदवारी माघारीनंतर आता काय राजकारण सुरू झालंय पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटा खाल्ल्या आणि त्यावेळेस माझ्या पुढे जबरदस्त ट्रोलिंग आणि भाजप समर्थकांच्या टोकाच्या विरोधामुळे अखेर पूजा मोरेंना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलाय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांना भाजपनं उमेदवारी दिली होती। पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरताच सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या वक्तव्यांचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही पूजा मोरेंनी चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला। आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत। स्थानिक भाजप समर्थकांच्या विरोधामुळे भाजप नेत्यांनाही विचार करणं भाग पडलं आणि पूजा मोरेंना उमेदवारी मागे घेण्यास पक्षाकडून सांगण्यात आलं। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या। पतीसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्या ओक्साबोक्शी रडल्या। पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21 वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याचे पोटचे होते म्हणून। त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली। माझ्या वयामधल्या सगळ्या मुली असतील ज्या वयामध्ये नटक फुटत असतात, त्या वयामध्ये मी सगळं बाजूला ठेवलं। सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरसात सुद्धा पाहिजे नाही, पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखवले। पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं। लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही। मी दुसऱ्या दिवशी प्रमाणाच्या बाहेर पडले, कसं लोकांसाठी काम करायला लागले। पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात। माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे। आता पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही लक्ष्य केलंय। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून पूजा मोरेंना माघार घ्यावी लागली। काय झालंय, पूजा मोरेंचं आणि धनंजय जाधवांचं लगा 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 आणि मला बघा। अरे तुम्ही पक्ष किती बदलताय, वर्षाला एक पक्ष। आता काल परवा बीजेपीच्या कमळावरती निवडणूक लढायला या पूजा मोरे चालल्या। 8वा पक्ष आता या पूजा मोरेंचा होता। सगळे पक्ष त्यांचे फिरून झाले। हाय काँग्रेस झाली, शिवसेना झाली, शेतकरी संघटना झाली, तो स्वराज्य पक्ष झाला, संभाजी ब्रिगेड झाली आणि आता भाजपच्या कमळावर निवडणूक लढवायला निघाल्या। पहिल्यांदा ओबीसी मधून यांना पुण्यामध्ये तिकीट पाहिजे होतं, जायचं होतं। अहो पूजाताई, अति केलं की माती असते। मनोज जरांगे आणि तुमचं कर्तृत्व एवढं मोठं आहे। आता पूजाताई मोरे हा ट्रेलर आहे। बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी, विजयसिंह पंडित, राजेश टोपे हा पिक्चर अजून बाकी आहे। पूजा मोरे यांच्या उमेदवारी अर्ज माघारीवरून मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जुन्या व्हिडिओचा संबंध आता जोडणं चुकीचं असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तर पूजा मोरे यांच्याबाबतचा पक्षाचा सामूहिक निर्णय असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय। माफी मागायचा काय संबंध येतो? त्यांनी माफी मागू पण नाही, कारण हे राजकारण आहे। याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेन त्याचा बळी आपण पण घ्यायचा असतो। आपण जातवान क्षेत्रीय मराठी, आपला बळी द्यायला निघाला तर आपण सुद्धा बळी घ्यायचा। माफी मागायचा काय संबंध? आणि जुने एक असले तरी व्हिडिओ खोटे नाटे आणि ते आता पांगवायचे आणि कुठंतरी माघार घ्यायला लावायचं, असं जर हे सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतील त्यांना सुद्धा। मग पण ते मला बघू द्या एकदा। काय असतं, माझ्यासारख्याने बोलताना तरी किमान मला माहीतच नाही, मी करण भाऊच्या याच्यामध्ये आत्ता ऐकलं ते, पण समाजाला मी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सांगतो, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी असं झालं। दुसरं उदाहरण तुम्हाला देईन, आमच्या सम्राट थोरात त्यांच्या मिसेसला तिकीट दिल्यामुळे आम्हाला राजेंद्र काकडेचा फॉर्म मागे घ्यावा लागला। असे अनेक ठिकाणी निर्णय झाले की ज्या ठिकाणी शेवटी पक्षाचा निर्णय जो असतो तो सामूहिक निर्णय होता आणि त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला एखादा उमेदवाराला थांबवायचं, दुसऱ्याला तिकीट द्यायचं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवार पक्षाचा पुरस्कृत देतो।
पूजा मोरे यांनी शेतकरी आंदोलनात हिरिरीनं सहभाग घेतला. मराठा आंदोलनातही त्यांनी व्यासपीठावरून सरकारवर निशाणा साधला होता. तिथेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना शेलक्या शब्दात टीका केली होती. आम्ही फक्त आरक्षणच मागतायत, नाही तुमची बायको मागत. पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. त्यावेळी काश्मीरमध्ये असलेल्या पूजा मोरे यांनी पर्यटकांना धर्म विचारून ठार मारण्यात आल्याच्या बातम्या खोट्या आहेत असं वक्तव्य केलं होतं. ये सब उन लोगों को करना है और हमको भारतीय होने के नाते ये सब उनका जो इच्छा है कि यहाँ पे कश्मीर में लोग नहीं आना चाहिए, वो बताना चाहिए कि हर कश्मीरी, वो हिंदू हो या मुस्लिम हो, वो पर्यटकों के साथ है. हमारे ड्राइवर है, हमारे ड्राइवर यहाँ पे है, हमारे ड्राइवर यहाँ पे. जब ये हो गया तो हम डर गए क्योंकि घर से फोन आने लगे. यहाँ पे तो हमारा फोन भी नहीं लगता, यहाँ पे अलग सिम कार्ड लेना पड़ता है पोस्टपेड. तो घर वाले पैनिक हो रहे थे. तो भाई ने हमें बोला कि एक बार हम हमारी जान दे देंगे लेकिन आपके जान को कुछ खतरा नहीं होने देंगे. ये भाईचारा है, ये इंडिया का, भारत का भाईचारा है. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला होता. पूजा मोरे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे भाजपवरून सडकून टीका करणाऱ्या पूजा मोरेंना भाजपचं तिकीट का असा सवाल करत त्यांचं जोरदार ट्रोलिंग करण्यात आलं. त्यामुळेच पूजा मोरेंना अखेर आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे आणि आता त्यांच्या माघारीवरूनही जोरदार राजकारण सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.